फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. उमाने केलेल्या अपमानाचा आणि सखीशी केलेल्या वर्तनाचा दिवाकरला प्रचंड धक्का बसलाय. आर्याला कळतं की मृदुलावर हल्ला करणारे हल्लेखोर नेपाळमध्ये आहेत. तो तिकडे जायला निघतो. इकडे घरी मैथिली उमाला सखी विरुद्ध भडकवते. उमा आधीच सखीवर प्रचंड चिडलीये. त्यात मैथिलीच्या बोलण्यामुळे ती अधिकच संतापते. ती सखीला सांगते की जोपर्यंत मृदुला कोमातून बाहेर येत नाही तोपर्यंत सखीला सुद्धा कोमात असल्याप्रमाणेच राहावं लागेल. आकाश सखीला भेटायला येतो तेव्हा मैथिली त्याच्या मार्गात काचा पसरवते आणि आकाशच्या पायात काच रुतते. इकडे आर्याला त्या लोकांचा पत्ता कळतो. तो ही बातमी रुद्रला सांगतो आणि ती गुरुलाही कळते. गुरु हादरतो. इकडे आर्य जेव्हा त्या लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा त्यांना अगोदरच कोणीतरी गोळी घालून मारलेलं असतं. आर्याला धक्का बसतो. घरी परत आल्यावर आर्य सखीची अवस्था पाहतो. ती तापाने फणफणलेली असते. त्यातच तिची गादी मैथिलीने मुद्दाम नळ उघड्या ठेवलेल्या जारच्या पाण्याने भिजलेली असते. आर्य अशा परिस्थितीत सखीला सावरतो. तिची काळजी घेतो. जेव्हा मैथिली तिची विचारपूस करायला येते तेव्हा आर्य तिला दारातच जाब देतो. आणि आता पुढे. अरे आर्य, तू कधी आलास? मला यायला बराच उशीर झाला. तू बाहेरून काही बोलत होतीस? हो, नाही म्हणजे एवढं काही महत्वाचं नव्हतं. सखी आत आहे ना एकटीच, म्हणून मी तुला विचारलं की मी सुद्धा तुझ्या बरोबर राहू का, तर नको म्हणाली. म्हणून तिला सांगितलं की निदान बाई आतून कडी तरी लावू नकोस, काही लागलं तर मी पटकन येऊ शकेन ना आत. पण कधीच लावली तिने. ती घाबरते ना एकटी. नाही, मला ठाऊक नव्हतं तू आल्याचं. कधी तू लावलीस का? सखी कुठे? चादर तू बदललीस का? बदलायची नव्हती? म्हणजे नाही, पाणी सांडलं होतं त्यावर. मला कसं कळेल? नाही, तू असं विचारलंस ना म्हणून म्हटलं. काल मी आले होते ना तेव्हा चादर वेगळी होती. आता चादर बदललेली दिसली, म्हणजे काहीतरी बदल दिसला म्हणून विचारलं. आपलं ताई, बरंच काही बदललंय आता. पूर्वीसारखं काहीही राहिलेलं नाही आता. झालं? नेपाळचं काम झालं? नाही. मी पण काय वेडी आहे, दारातच काय बोलत उभी राहिले. सखी आहे ना का झोपली अजून? थांब, मी उठवते तिला. त्याची काही गरज नाहीये. मी उठवेल नंतर तिला. तुझं काही काम होतं सखीकडे? नाही, असलं तरी ते नंतर कर, चालेल ना? आणि हा, 1 मिनिट हा ताई. तू सखीची खूप छान काळजी घेतलीस. थँक्स. सखी, बरं झालं तू झोपलीयस. नाहीतर कदाचित मी जे बोलणार आहे ते बोलू शकलो नसतो.
सखी मी तुझ्याशी लग्न फक्त एका कारणासाठी केलं. लग्नाआधी विचार केला की काय फरक पडतो, एकदा या घराला वारस मिळाला की मग तू मोकळे आणि मी पण. मग फार तर फार पैसे मागेन किंवा पडून राहीन घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात. पण मी चुकीचा होतो सखी. सखी मी खूप प्रयत्न केला स्वतःला काही फरक पडू द्यायचा नाही म्हणून, पण नाही शक्य झालं. तुला त्रास झाला की मला फरक पडतो. मला माहितीये त्या घरात तुला चुकीचं ठरवलं गेलं, तुझ्यावर अन्याय झाला, पण तू सगळं निमूटपणे सहन केलंस ग. कधीच कुणाबद्दल तक्रार नाही, कधीच कुणावर राग नाही. का इतकी चांगली आहेस तू सखी? का तुझ्या या चांगुलपणाचं मला ओझं वाटायला लागलंय? सखी सखी तुझ्यावर होणारा अन्याय, तुला होणारा त्रास हा माझ्यामुळे होतो असं वाटतंय मला. सखी बोल ना माझ्याशी. झाल्या प्रकाराची तक्रार कर माझ्याकडे. काही काम होतं काही? विसरली? अगं हॉस्पिटलमध्ये जायचं होतं ना आपल्याला. हो हो बस आटपते. जयाताई कामं राहू देत, मी करते, तुम्ही आवरून घ्या. अरे वा, चांगलं पटायला लागलंय की तुमच्या दोघींचं. याच्या आधी एवढं पटत नव्हतं ना? काय ग, काय महत्वाचं बोलायचं होतं तुम्हाला? आणि ते सुद्धा डायरेक्ट यांच्याशी? काय ग, काय विचारते मी तुला? काही नाही आई. अरे वा, काही नाही? मुकी सुद्धा बोलायला लागली म्हणजे काहीतरी महत्वाचं असेलच ना? आई ह्या जयाताईंचा काही दोष नाहीये. मधु तू काय ग, काय 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 तुला साध्य काय करायचंय? हा, कसले कसले बंड करायचे तुम्हाला दोघींना? हे बघा, सखीच्या बाबतीत जो काय निर्णय घ्यायचा तो मी घेईन. मला ह्याच्यामध्ये ढवळाढवळ नकोय आणि मला तुमच्याकडनं शिकायची काही एक गरज नाहीये. जो काय स्वातंत्र्य लढा तुम्हाला चालवायचा आहे ना, तो ताबडतोब बंद करा. आणि पुन्हा असल्या चुका ह्या घरामध्ये मी चालवून घेणार नाही. चला आटपा लवकर, चला चला. काय ग, तो आर्य येणार होता, आला का? हो आलेत ते. मला दिसला नाही सकाळपासून घरात. अगं मग उभ्या का, जा त्याच्या चहा नाश्त्याची तयारी करा. हो, नाही काही गरज नाहीये. आर्याला आता कसलीच गरज नाही. आता काय झालं बाई? खरं सांगू काय, तुला खोटं वाटेल पण आर्यनी मला त्याच्या रूम मध्ये सुद्धा घेतलं नाही. माझ्या तोंडावर चक्क दरवाजा बंद करून टाकला त्यांनी. पण का त्यांनी दार बंद केलं? नदू तू जा, आम्हाला जर का काही लागलं तर तुला बोलवू. मैथिलीताई इथे सगळी कामं राहिलीत ना? जा म्हटलं ना. अगं बाई जा जा, अगं जा, तू पण हॉस्पिटलची तयारी कर जा.
सांगा काय झालं? काय सांगू आई? आई अगं काल अगं रात्रभर ओली ठेवलीस तिला, चिडणार नाही का तो तुझ्यावर? हो नाही तुझं बरोबर आहे, पण हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की आपण सखीला शिक्षा दिली होती म्हणून तिची चादर, गादी, कपडे सगळे सगळे ओले होते, बरोबर? पण मी जेव्हा आर्याच्या रूम मध्ये गेले तेव्हा कमालच झाली होती. मैथिले, अगं काहीतरी समजेल असं सांग. अगं तेच तर सांगते मी तुला. मी जेव्हा आर्याच्या खोलीत गेले तेव्हा सखी आरामात झोपली होती. सगळं काही बदललेलं होतं. म्हणजे गादी सुद्धा ओली नव्हती, चादर सुद्धा स्वच्छ नवी कोरी होती. इतकंच काय, आर्याने सखीची साडी सुद्धा बदलली होती. काय? आला ना राग? आला ना? मला सुद्धा आला. बघ जा, अजून सुद्धा सेवा करत बसला असेल तिची. मला आज सुद्धा घेतलं नाही त्यांनी. मला कसा विचारत होता, तुझं काही सखीकडे काम आहे का? नाही असेल तर ते नंतर कर. म्हणजे कळलं ना? मला तो सरळ सरळ सांगत होता, तू निघ आता. एकेकाळी हाच आर्य सखीच्या वाऱ्याला सुद्धा थांबत नव्हता. आता तिची सेवा करत बसलाय. का ग आई सांग ना, का एवढा पुळका आला असेल आपल्या आर्याला सखीचा? हा, तूच विचार कर. आई तू सखीला काय सांगितलं होतंस? हलायचं नाही, झोपून राहायचं, कोमात राहायचं, हो की नाही? अशी शिक्षा दिली होतीस ना? मला वाटत नाही आर्य तिला ही शिक्षा भोगू दे. का? अगो का काय? आणि हसतेस काय तू? तू आधी आर्याकडे चल आणि त्याला खडसावून सांग, आमच्या आणि सखीमध्ये पडायचं नाही, सखीला आम्ही शिक्षा दिली. मैथिले, एक सांगू, आता ह्याच्या पुढे आर्याच्या खोलीकडे बघायचं नाही. आई एवढं सगळं होऊन सुद्धा तू? महामाये, आता जरा गप्प बस ग. वाईटात ना काही चांगलं घडत असेल तर जरा घडू दे की. तू चल माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये. चल चल बेटा. पण आई, झालंय काय आईला? एवढं सगळं सांगते मी आणि ती चिडतच नाहीये. तिला एवढा आनंद कसला होतोय? हे जर का असंच चालू राहिलं ना तर घरात पाळणा हलेल. हे असंच चालू राहिलं तर घरात पाळणा हलेल. आत्ता कळलं आईला एवढा आनंद कसला होतोय ते. मी परत आलोय. आता मी कधीच तुला सोडून नाही जाणार.
सखी काय झालं? बोल ना, काय झालं? कसला विचार करतेस तू? सखी तू घाबरली आहेस का कशाला? अगं तू पाण्यावर झोपली होतीस, थंडीनं कुडकुडत होतीस तू. काय झालं होतं सखी? अभिनंदन सखी, तू कोमातून बाहेर निघालीस. कारण जर का तू कोमातून बाहेर निघालीयस तर तुझ्या जागी दिवाकरला कोमात जावं लागेल. मला माहितीये तू मला काहीच सांगणार नाहीयेस. झाल्या प्रकाराला मीच जबाबदार आहे असं वाटतंय ना तुला? बरोबर आहे, पण सखी तू मला कधीच माफ करणार नाहीयेस. मी माझी चूक मान्य केली तरी ठीक आहे. मला तुझ्यावर कुठलीही जबरदस्ती करायची नाही. कदाचित तू घेतलेला निर्णय योग्य असेल. नाही त्रास देत मी तुला. तुला बरं वाटतंय ना? स्वामी, कसली परीक्षा पाहताय माझी? मी कसं सांगूया ना मी का गप्प आहे ते. मी काही बोलले तर मैथिलीताई बाबांना त्रास देते, नाही बोलले तर हे गैरसमज करून निघून जातील. काय करू मी? अरे टाउनला जाताना ना वाटेत खूप राखीचे स्टॉल्स दिसले मला. बहिणी भावांसाठी राख्या घेत होत्या. त्रास झाला.